नमस्कार. आज आपण जीवशास्त्राच्या एका खूपच इंटरेस्टिंग भागाबद्दल बोलणार आहोत. विचार करा, एक अशी वैश्विक भाषा जी पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाला, अगदी लहानातल्या लहान किड्यापासून ते मोठ्यातल्या मोठ्या प्राण्यापर्यंत एक खास ओळख देते. ही संकल्पना केवळ ऐकायलाच भारी नाहीये, तर स्पर्धा परीक्षांमध्ये यावर हमखास प्रश्न विचारले जातात. चला तर मग ही भाषा सोप्या शब्दात समजून घेऊया. आता सुरुवातीलाच एक साधा पण जरा विचित्र प्रश्न. आंबा, माणूस आणि वाघ ह्या तिघांमध्ये काय कॉमन असू शकतं? वरवर पाहता तर काहीच नाही, पण ह्याचं उत्तर एका अशा पद्धतीत दडलंय जी या तिघांना आणि खरं तर पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाला एका वैज्ञानिक धाग्यात बांधते. जरा विचार करून बघा. आपल्या पृथ्वीवर लाखो किंबहुना करोडो प्रकारचे सजीव आहेत. वनस्पती, प्राणी, कीटक, सूक्ष्मजीव. केवढी ही विविधता! आता या सगळ्यांचा अभ्यास करायचा म्हणजे काहीतरी सिस्टीम पाहिजे, बरोबर? नाहीतर सगळा गोंधळच उडेल. आणि हेच एक मोठं आव्हान होतं. आणि ह्याच आव्हानावरचं उत्तर म्हणजे वर्गीकरणशास्त्र, ज्याला आपण इंग्रजीत टॅक्सॉनॉमी म्हणतो. ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. यात काय होतं तर सजीवांना त्यांच्यातल्या सारखेपणावरून आणि फरकांवरून वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवलं जातं. यामुळे त्यांचा अभ्यास करणं खूप सोपं होऊन जातं. ही जी काही सगळी गुंतागुंत होती ती सोडवण्यासाठी एका शास्त्रज्ञाने एक जबरदस्त आणि तितकीच सोपी पद्धत जगासमोर ठेवली. आणि ते शास्त्रज्ञ होते कार्ल लिनियस. त्यांचं काम इतकं मूलभूत आणि महत्त्वाचं आहे की त्यांना आधुनिक वर्गीकरणशास्त्राचे जनक म्हणजेच फादर ऑफ मॉडर्न टॅक्सॉनॉमी म्हणून ओळखलं जातं. त्यांनीच आज आपण वापरत असलेल्या नामकरण पद्धतीचा पाया रचला. तर मग लिनियस यांनी ही जी अफलातून प्रणाली दिलीये तिचं नाव आहे द्विनाम पद्धती. नावातच सगळं काही आहे. द्वि म्हणजे दोन आणि नाम म्हणजे नाव. प्रत्येक सजीवाला दोन नावांची एक युनिक आणि युनिव्हर्सल ओळख देणारी ही सिस्टम आहे. या पद्धतीचा आत्मा अगदी सोपा आहे. प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव दिलं जातं आणि ते नाव फक्त 2 शब्दांनी बनलेलं असतं. ना एक शब्द जास्त ना एक शब्द कमी. याचा फायदा काय? तर तुम्ही जगात कुठेही जा, तो सजीव त्याच एका नावाने ओळखला जाईल. गोंधळाला जागाच नाही. आता ही संकल्पना आणखी सोपी करूया. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या फळाचं, आंब्याचं उदाहरण घेऊ. आपण त्याला मराठीत आंबा म्हणतो, हिंदीत आम, इंग्रजीत मँगो, पण त्याचं वैज्ञानिक नाव एकच आहे, मँजिफेरा इंडिका. आता या नावाची फोड करून बघू. मँजिफेरा इंडिका. यातला जो पहिला शब्द आहे मँजिफेरा, तो आहे प्रजाती म्हणजे जीनस. आणि जो दुसरा शब्द आहे इंडिका, ती आहे त्याची जात म्हणजे स्पीसीज. किती सोपं आहे नाही का? प्रजाती आणि जाती, जीनस आणि स्पीसीज. पण थांबा, ही वैज्ञानिक नावं काही कशीही लिहिता येत नाहीत. याचे काही पक्के नियम आहेत आणि ते फॉलो करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. चला बघूया हे नियम नेमके आहेत तरी काय. हे 5 नियम अगदी डोक्यात फिट बसवा. पहिला, ही नावं शक्यतो लॅटिन भाषेतली असतात. दुसरा, नावात 2च शब्द असतात, प्रजाती आणि जाती. तिसरा, प्रजातीचं म्हणजे पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल. चौथा, जातीचं नाव म्हणजे दुसरा शब्द पूर्णपणे स्मॉल लेटर्समध्ये. आणि पाचवा, जो परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे लिहिण्याची पद्धत. जर तुम्ही टाईप करत असाल तर नाव इटॅलिक्समध्ये पाहिजे आणि जर हाताने लिहित असाल तर त्या नावाखाली अंडरलाईन करणं बंधनकारक आहे. बरं, आता आपण काही अशी उदाहरणं बघूया जी स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास विचारली जातात. ही नावं पाठच करून ठेवा, खूप फायदा होईल. ह्या तक्त्याकडे एकदा नजर टाका. माणूस म्हणजे होमोसेपियन्स, बेडूक म्हणजे राना टायग्रीना, आपली लाडकी तुळस म्हणजे ऑसिमम सॅंक्टम आणि जास्वंद म्हणजे हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. ही काही कॉमन पण अत्यंत महत्त्वाची नावं आहेत जी आपल्याला माहीत असायलाच पाहिजेत. पण थांबा, या द्विनाम पद्धतीची खरी गंमत फक्त नावं देण्यात नाहीये. अरे, या नावांमध्येच सजीवांमधल्या नातेसंबंधांचं रहस्य दडलेलं आहे. आणि इथेच या प्रणालीचं खरं सौंदर्य दिसतं. हे बघा, वाघाचं वैज्ञानिक नाव आहे पॅन्थेरा टायग्रिस आणि सिंहाचं आहे पॅन्थेरा लिओ. दोन्ही नावांची सुरुवात पॅन्थेरा या एकाच प्रजातीच्या नावाने होते. या एका शब्दावरून आपल्याला क्षणात कळतं की वाघ आणि सिंह हे जैविकदृष्ट्या एकमेकांचे खूप जवळचे नातेवाईक आहेत. आहे की नाही कमाल? चला, तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा आणि पटकन आढावा घेऊया, म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात राहील. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? पहिलं, वर्गीकरणामुळे अभ्यास सोपा होतो.
दुसरं, कार्ल लिनियस हे या क्षेत्राचे जनक आहेत. तिसरं, द्विनाम पद्धती म्हणजे प्रजाती आणि जाती असलेलं 2 शब्दांचं नाव. चौथं, लिहिण्याचे ते 5 महत्वाचे नियम. आणि सगळ्यात महत्वाचं, या नावांवरून आपल्याला सजीवांमधलं नातं कळतं. तर मग आता जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा विचार. तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या किंवा तुमच्या आवडत्या प्राण्याचं किंवा वनस्पतीचं वैज्ञानिक नाव काय असेल जरा शोधून बघा. मला खात्री आहे या विषयाची गोडी तुम्हाला नक्कीच लागेल.